शिवाजी महाराजांनी युद्ध योजना आखली. फार थोड्या वेळात जफरखानाच्या छावणीवर जोरदार हल्ला झाला. मावळ्यांनी सिंहगर्जनेसारखे धाडस दाखवत सैनिकांना पांगवले. महाराज थेट जफरखानासमोर उभे ठाकले. तलवार बाहेर पण आवाज शांत. जिथे धर्मगुरूंना मारले जाते तिथे सूर्य उगवत नाही. आज इथे न्याय उगवेल. जफरखान त्यांच्याशी लढण्यास तयार झाला, पण काही क्षणातच शिवरायांच्या गनिमी काव्याच्या वारांनी त्याचा अंमल संपवला. 4 धर्मगुरूंना कैदेतून सोडवण्यात आले. त्यांनी महाराजांसमोर नतमस्तक होत म्हणाले, आपण आला नसता तर आज इथे वेद थांबले असते. आज वेद वाचण्याचा अधिकार वाचला. ही घटना कोणत्याही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात फारशी सापडत नाही, पण ही स्वराज्याची खरी ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ किल्ले जिंकणारे योद्धे नव्हते, तर ते धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीचे रक्षण करणारे सजीव अभयारण्य होते. जिथे राजा न्यायासाठी तलवार उगारतो तिथेच खरं स्वराज्य जन्म घेतं.